नमस्कार. काजल्स रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मुलांच्या शाळा सुरू झालेल्या आहेत आणि प्रत्येक आईला पडला जाणारा प्रश्न म्हणजे रोज मुलांच्या डब्याला काय द्यायचं आणि त्यात ते पौष्टिकसुद्धा असलं पाहिजे. हाच प्रश्न सोडवण्यासाठी मस्त अशी ही रेसिपी घेऊन आली आहे, जी तुम्ही मुलांच्या डब्यालाही देऊ शकता किंवा नाश्त्यालाही बनवू शकता. एकदम सोपी रेसिपी आहे आणि पौष्टिकसुद्धा आहे आणि मुलं अगदी आवडीने खातीलसुद्धा. रेसिपी संपूर्ण पहा. आवडली तर रेसिपीसाठी एक लाईक जरूर करा. चला तर मग वेळ न घालवता आपल्या या छानशा रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी एक भांडं घेतलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला 1 कप ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे. पीठ इथे मी चाळून घेतलेलं आहे. जे आपण रोज घरी भाकरी करण्यासाठी पीठ वापरतो ना ज्वारीचं, तेच पीठ मी इथे घेतलेलं आहे. त्याचसोबत 1 टेबलस्पून तांदळाचं पीठ, 1 टेबलस्पून बेसन पीठ आणि 1 टेबलस्पून गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. जर तुम्हाला हे जास्त प्रमाणात बनवायचं असेल ना, तर तुम्ही पिठाचं प्रमाण वाढवू शकता. त्याचसोबत अर्धी वाटी आपल्याला खिसलेलं गाजर घ्यायचं आहे. एक मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता. जसं मुलं खात असतील ना त्याप्रमाणे तुम्ही ते घालू शकता. अर्धा चमचा हळद घालत आहे, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा धने पावडर घेतलेली आहे, अर्धा चमचा ओवा हातावरती थोडासा चोळून घालायचा आहे. त्यासोबत चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 1 टेबलस्पून लसूण पेस्ट घेतलेली आहे. लाल तिखटाऐवजी तुम्ही ते मिरचीचा ठेचासुद्धा वापरू शकता आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. एकदम जास्तीचं पाणी घालायचं नाही, कारण की ते आपण गाजरसुद्धा वापरलेलं आहे. गाजराचाही थोडासा ओलावा असतो, यासाठी गरज लागेल तसा पाण्याचा वापर करून आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे थालीपीठ भाजणीचं पीठ असेल ना, तर ते पीठसुद्धा तुम्ही सगळे पीठं घेण्याऐवजी वापरू शकता. थोडा थोडा पाण्याचा वापर करून एकदम मऊसूत असं हे पीठ मी व्यवस्थित मळून घेतलेलं आहे. तुम्ही ते बघू शकता. एकदम मऊ असं पीठ इथे मी मळून घेतलेलं आहे. आता आपण लगेचच बनवायला घेऊयात. यासाठी पोळपाटावरती एक ओला करून घेतलेला सुती कपडा अंथरून घेतलेला आहे आणि त्याच्यावरून सुद्धा आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे, म्हणजे हे व्यवस्थित निघालं जातं, कपड्याला चिकटलं जात नाही. पिठाचा छोटासा असा गोळा करून घेतलेला आहे. तुम्हाला जेवढे हवे ना त्या साईजनुसार तुम्ही गोळे बनवून घेऊ शकता. आणि हातालाही थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि थालीपीठ थापायला सुरुवात करायची आहे. जर साईडने थोडेसे क्रॅक जात असतील ना, तर ते हाताने आपल्याला एकसारखे करून घ्यायचे आहेत आणि पीठ परत हाताला चिटकायला लागलं ना, की थोडंसं पाण्याचा हात घ्यायचा, म्हणजे पीठ हाताला चिकटलं जात नाही आणि आपल्याला व्यवस्थित थापतासुद्धा येतं. जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही असं थापायचं आपल्याला. मीडियम साईजमध्ये आपल्याला हे थापून घ्यायचं आहे. तुम्ही ते बघू शकता. मी असं थापून घेतलेलं आहे. जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही. अशा पद्धतीने आपल्याला हे थापून घ्यायचं आहे आणि वरून थोडेसे इथे मी पांढरे तीळ घालत आहे. तुम्हाला हवे असतील तर घाला, नाही घातले ना तरीही चालतील. पण असे जर आपण तीळ खायला दिले ना, तर लहान मुलं खात नाहीत. यासाठी अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या पदार्थांमधून त्यांना तुम्ही तीळ खाऊ घालू शकता. वरून परत थोडंसं थापून घ्यायचं, म्हणजे तीळ पडले जात नाहीत, व्यवस्थित चिकटले जातात आणि एक 2-3 होलसुद्धा करून घ्यायचे थालीपीठाला, म्हणजे छान ते व्यवस्थित भाजले जातात. इथे आता आपलं हे थालीपीठ तयार झालेलं आहे. लगेचच भाजून घेऊयात. यासाठी तवा मी आधीच गरम करायला ठेवून दिला होता. कपड्याला अशा पद्धतीने धरून आपल्याला थालीपीठ तव्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि वरून थोडंसं पाणी टाकून घ्यायचं, म्हणजे थालीपीठ व्यवस्थित निघालं जातं, कपड्याला अजिबात चिकटलं जात नाही. आणि साईडने थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे. वरची बाजू सुकली गेली पाहिजे. 1 मिनिटभरासाठी आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची. इथे आता तुम्ही बघू शकता, याच्यावरती मी झाकण काढलेलं आहे. वरची बाजू पूर्णपणे सुकलेली आहे. वरून तेल लावून घ्यायचं आहे आणि पलटवून घेऊयात. खालची बाजू छान अशी भाजली गेलेली आहे. तेल लावून घेऊयात आणि छान असं दोन्ही साईडने व्यवस्थित आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं असेल ना, तर तुम्ही याच्यामध्ये अजून वेगवेगळ्या भाज्या ॲड करू शकता. इथे आपलं हे थालीपीठ छान असं दोन्ही साईडने व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे. काढून घेऊयात आणि उरलेले पण आपल्याला याच पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत.
इथे मी सगळे असे हे बनवून घेतलेले आहेत आणि मस्त असे आपले गाजराचे थालीपीठ इथे तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता किती छान झालेले आहेत. एकदम मऊ लुसलुशीत असे होतात. अजिबात वातड, चिवट असे होत नाहीत. दिवसभर अगदी हे मऊ राहतात. एकदम मस्त रेसिपी आहे. हे तुम्ही लहान मुलांच्या डब्यासाठी बनवू शकता किंवा नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता. एकदम मस्त सोपी अशी ही रेसिपी आहे आणि पौष्टिकसुद्धा आहे. एकदा जरूर करून पहा. रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की कळवा. रेसिपी थोडी जरी आवडली असेल ना, तर रेसिपीसाठी एक लाईक आणि ही रेसिपी सगळ्यांसोबत नक्की शेअर करा. आणि आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.